ऑगस्टचा महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. हा एक फंगल अवेअरनेस मंथ म्हणून आम्ही साजरा करतो. या दिवसांमध्ये फंगल इन्फेक्शन्स खूप जास्त प्रमाणात दिसतं आपल्याला लोकांमध्ये. फंगल इन्फेक्शन म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये गचकरणं, नायटा असे ह्याचे वेगवेगळे नावं आहेत. हे मेनली लोकांना जांग घेत, काख घेत किंवा अंगावर कुठेही जिथे स्किन एकमेकांना टच होते त्या ठिकाणी जास्त करून हा इन्फेक्शन होतो. याला बरं करणं म्हणजे आधी तर प्रिकॉशन्स म्हणजे काय की जागा कोरडी राखणे. फंगस तिथेच वाढतो जिथे जागा ओली राहते. सो जागा कोरडी ठेवणं खूप महत्वाचं आहे. पावसाळ्यामुळे तुमचे कपडे किंवा कपडे ओले झाल्यामुळे तेच कपडे जर तुम्ही अंगावर घातले तर फंगसला संधी मिळते वाढायची आणि अशाप्रमाणे फंगस अजून जास्त करून वाढतो. दुसरं कारण, आंघोळीहून आल्यानंतर आपण बरेचदा घाईमध्ये ओल्या अंगावरच कपडे घालतो आणि त्यामुळे पण फंगल इन्फेक्शन वाढू शकते. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंट. सो त्या अर्थात आधी जागा कोरडी करा, म्हणजे त्या करून फंगल इन्फेक्शन अजून जास्त तुमच्या अंगावर वाढणार नाही. दुसरं, बाहेरून मेडिकलमधनं स्टिरॉइड बेस्ड क्रीम्स वापरू नये. त्यामुळे हा फंगल इन्फेक्शन अजून जास्त वाढू शकतो. जर तुम्हाला थोडासाही डाऊट आला असेल की तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल, हा दिसतो कसा, गोल चट्टे ज्याला आकार असतो किंवा बॉर्डर असते याला, आणि हा जास्त करून सुरुवातीची जांघे किंवा बसायच्या जागेवर होते. सो तुम्हाला थोडासाही डाऊट असेल किंवा तुमच्या घरच्या कोणालाही हा फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावा आणि योग्य ती ट्रीटमेंट करा. धन्यवाद. Hello everyone, I Dr. Aniket Deshmane. On the occasion of Fungal Awareness Month, I want to spread the awareness regarding the importance of hygiene. Especially during the rainy seasons, there are chances that you can acquire fungal infections as your skin can remain wet and fungus requires wetness to thrive. So always remember the rule of two in the fungal infections. Firstly, you have to wear loose clothes. And wear dry clothes. So your clothes should not be wet. After bath, always clean your skin. You always dry up your skin and then you should wear your clothes. Secondly, visit a dermatologist who can provide you proper basic creams. And these creams which are given to you, they should be applied around 2 centimeter outside the fungal border, so that you can cure yourself in a much better way. Okay, so stay hygienic, stay fungal free. That should be your motto.